जय श्री गुरुदत्त. मी आलोय माहूरगडावर आणि माहूरगडावर दत्त शिखर म्हणून एक स्थान आहे. तिथे श्री गुरुदत्त महाराजांचं जागरूक देवस्थान आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे. ह्या सगळ्या स्टेअर्स आहेत इथे वरती येण्यासाठी, श्री दत्त शिखराजवळ येण्यासाठी, आणि समोर मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आपलं दत्त मंदिराची एंट्री, इथून आपण एंट्री करतो. दत्त मंदिराच्या बाहेरच्या एंट्री गेट जवळून तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आतापर्यंत. आता मी तुम्हाला दत्त मंदिराच्या आतली व्यवस्था दाखवणार आहे. आणि आता आपण जातोय दत्त महाराजांच्या एक जागृत स्थानाजवळ. हे आहे ते जागृत स्थान. इथे तुम्ही आवर्जून माझ्या व्हिडिओ मार्फत दर्शन घ्या आणि झालं तर भेट नक्की देऊन या. आणि आता आपण जरा मंदिराचा एरिया एक्सप्लोअर करूया. किती छान नक्षीदार असं काम केलेलं आहे आणि खूप छान असे कलर्स पण वापरलेत. मला खूप आवडलं आतलं सगळं. इतकी स्वच्छता आहे की मन प्रसन्न होतं. आणि तिथे म्हणजे विविध समाधी पण आहेत. त्या समाधींचं दर्शन पण घ्या. सगळं असं जागृत देवस्थान आहे आणि तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. माझा विश्वास ठेवा, तुमचं जाणं हे व्यर्थ नाही जाणार. आणि मी तुम्हाला काही शॉट्स इथले ड्रोनचे दाखवणार आहे. ते तुम्ही मिस नको करा आणि नक्की ते बघा जरा. आणि दत्त मंदिराच्या बाहेर असे स्टॉल वगैरे लावलेत, म्हणजे सगळं घेऊ शकता. देवाला अर्पण करण्याचे म्हणजे जे जे साहित्य लागतात ते सगळे घेऊ शकतात. बघा एकदम. आणि ज्यावेळेस गर्दी असते ना त्यावेळेस इथे पूर्ण रांग असते आणि तिथपर्यंत रांग असते. नशीब चांगलं चैत्र महिन्यात एवढ्या लवकर आणि कोणी नसताना दर्शन भेटलंय आम्हाला. आम्ही सायंकाळी आलोय आणि खूप छान दर्शन झालंय माझं. आत्ता 6:30ला म्हणतायत ते की आरती आहे. भेटली तर खूप छान. आरती दाखवता येणार नाही कारण आत सिक्युरिटी रिझनमुळे शूट नाही करू देत. तर आपण त्यांना फोर्स नाही करू शकत किंवा आपल्याला करू पण नाही देणार ते. ठीक आहे, पण तुम्ही नक्की भेट द्या. इथे खूप छान देवस्थान आहे. आणि दत्त मंदिराच्या बाहेर असे फाउंटन वगैरे लावलेत, ते पण खूप सुंदर दिसतंय. बघा एकदा. छान मेंटेन केलेले झाड आहेत सगळे. हे बघा. जिथे झाड असतात तिथे प्रसन्न वाटतच असं. पण आणि झाड हवेत. आजकाल झाडांची कमी झाली आहे खूप, आहे ना.
ते डॉग्स पण आहे इथे. जिथे श्री गुरुदत्तांचं स्थान आहे तिथे डॉग्स तर हवेत. ते बघ डॉग तुझ्या मागे चालतंय. त्याला खायला द्यायला नाही आपल्याला. अरे सनसेट बघ किती छान आहे. अरे झाला तस नाही. हे बघा सनसेट किती छान होत आहे. छान दिसतोय ना. हा मग तुम्हाला बॅक कॅमेरा देतो. तर मी मराठी व्लॉग इथे संपवतोय. तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघितलेत. ड्रोन शॉट बघितला, दत्त महाराजांचं मंदिर बघितलं, ड्रोन शॉटने आपला अनुसूया मातेचं मंदिर बघितलं आणि आपला सुंदर असा ब्युटिफुल सनसेट पण बघितला. आता मी परत एकदा तुमच्यासाठी एक छान असा मराठी व्लॉग घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा.